तर इथे मस्त गाणे ऐकायचा मूड झाला होता, मग छान असे गाणे वगैरे लावले आणि त्यानंतर मग इथे नाश्त्याचं बनवायला घेतलेलं आहे. तर एक साईडला चटणी करून घेतली आणि लगेचच डोसे बनवायला घेतलं. तर इथे रव्याचे डोसे मी बनवणार होते, तर आप्पे वगैरे काहीच बनवले नाही यावेळेस. तर फक्त डोसे आणि चटणीच खायची होती आणि त्यानंतर आहे ना स्पेशली मला बटाट्याची भाजी खूप आवडते डोशासोबत, पण ते काही बनवणे शक्य नाही, त्यामुळे ते स्किप केलं मी बनवायला. आणि लगेचच इथे एक साईडला चहा ठेवला. चटणी झाली होती लगेच, चटणीला फक्त फोडणी द्यायची होती, बाकी काही नाही. तर इथे बॅटर पण छान आपलं भिजून तयार होतं, त्यात फक्त थोडंसं इनो टाकला आणि लगेचच मग डोसे बनवायला घेतले गरमागरम. तर ती छान आहे ना, छोटं बाळ छान खेळत असल्यामुळे नाही ते पटापट मी असे डोसे बनवायला घेतले, कारण ती रडायला लागली ना मग तिच्याकडं सगळं लक्ष जातं आणि मग बाकीचं काम आहे ना तसंच जागेवरच राहतं. लगेच इथे गरमागरम असे डोसे बनवून दिले आणि ती एक साईडला नाश्ता करत होती मुलगी देखील आणि मी सुद्धा करायला घेतला नाश्ता मग थोड्या वेळाने. तर मस्त असे क्रिस्पी डोसे बनवून तयार होते आपले. तर या मंडळी तुम्ही पण खायला. तर इथे मस्त डोसे आणि चटणी रेडी होती, मग छान असा नाश्ता करायला घेतला. तर इथे ना हिला मस्त चहासुद्धा घेतलेला आहे. तर चहासुद्धा पिला नव्हता सकाळपासून. त्यानंतर मग इथे ना बाळ आमचं ताट ओढायला येत होतं. इथे छान अशा जोडव्या आणलेल्या मिस्टरांनी ॲनिव्हर्सरी निमित्त. तर लगेच असे नाश्ता वगैरे करून घेतला, लगेच भांडे वगैरे वॉश करायला घेतले. तर काय होतं माहिती आहे का, मग ते सगळं काम आहे ना तसंच राहून जातं. तर दोघी छान खेळत होत्या, त्यामुळे मी पटकन अशी भांडी वगैरे घासून घेतले आणि बाकीचं फरशी वगैरे पुसून घ्यायचीच होती. तर बाळाला आंघोळ वगैरे घातली त्यानंतर आणि मग लगेचच फरशी वगैरे पुसायची बाकी होती, मग हिला आंघोळ घालून घेतली. तर बाळ तोपर्यंत छान झोपलेलं. मग लगेचच इथे सगळं आवरून घेतलं, फरशी वगैरे, बाहेरचं अंगण वगैरे सगळं धुवून घेतलं फरशी. त्यानंतर हिला खायची होती आईस्क्रीम, म्हणून तिचा हट्ट चालला होता, मग ती घेऊन आली. त्यानंतर मग इथे मस्त मी ना शोकेश वगैरे पुसून घेतलं. खूप म्हणजे खूप धूळ बसलेली आणि टी व्हीचं सुद्धा पुसायचं होतं मला, ते सुद्धा एक एक करून सगळं पुसून घेतलं. तर असा जातो दिवस, काहीच म्हणजे काहीच सुचतच नाही, कारण की आहे ना बाकीचं काम आहे ना सगळं हे असं काही नाही काही करण्यातच दिवस जात असतो माझा. तर मस्त सगळं शोकेश वगैरे पुसून घेतलं आणि मग जेवण बनवायचं. तर हे सगळं पुसून झाल्यानंतर लगेचच स्वयंपाक करायला घ्यायचा होता. तर असं होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.